11 डिसेंबर आज पर्वत दिन. या पर्वत दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गिरीप्रेमीवर प्रेम करणारे अनेक गिरीप्रेमी, गिर्यारोहणावर प्रेम करणारे अनेक जण, या सर्वांच्याच दृष्टीनं आजचा दिवस हा महत्वाचा. मी उषप्रभा पागे तुमचं या दिवशी मनपूर्वक स्वागत करते. पर्वत म्हणजे जीवनसृष्टीचा आधार. साऱ्या निसर्ग प्रणालींमध्ये माणसाला आवाहन करणारा आणि आव्हानही देणारा असा हा पर्वत. निसर्ग प्रणालीतील एक प्रमुख निसर्ग प्रणाली. पर्वतातूनच जीवन देणाऱ्या नद्यांचं उगम होतो. पर्वतातूनच विविध जीवनसृष्टीला आधार मिळतो, तिचा परिपोष होतो. विचार केला ना तर असं वाटायला लागतं की माणूसच काय, सगळी सजीव सृष्टी ही पर्वतावरच अवलंबून आहे असं दिसून येतं. पर्वताच्या विषयी अनेक मनीषींनी अनेक छान छान त्यांचे अनुभव लिहून ठेवले, त्यांचे विचार सांगितले की माणूस सुखदुःखाचं निधान मानतो ते पर्वतांना. माणूस आश्रय घेतो तोही पर्वतांकडे. पर्वत नेमकं कशाचं प्रतीक आहे? पर्वत हे ज्याला आपण म्हणतो ताकद, सामर्थ्य आणि उंची, भव्यता आणि दिव्यता यांचं प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी नाही का, तप करायचं तर पर्वतात जाऊन, पर्वतातल्या एखाद्या एकांत गुहेमध्ये जाऊन. कारण पर्वत हा मानवाच्या मनाच्या उच्चतेचं प्रतीक आहे. खूप जणांनी असं म्हणून ठेवलंय की पर्वतावर गेल्यावर तुमचं स्थान हे इतक्या उंचीवर गेल्यावरच कळतं. सजीव सृष्टीचं महत्व हे उंचीवर गेल्यावर जाणवतं. गिर्यारोहकांना तर ते नक्कीच जाणवतं, कारण गिर्यारोहक नेहमी पर्वतांच्या उंचीवर जातात. त्यांची ती मनीषा असते. बऱ्याच जणांचं असं होतं बरं का की पर्वत त्यांना साद घालतात. त्यांच्यामध्ये जी साहसाची ओढ असते तिला पर्वत साद घालत असतात आणि मग ती साद माणूस टाळू नाही शकत, ओढला जातो. पर्वत हा लोहचुंबक आहे. खरं तर साहसी लोकांसाठी तो लोहचुंबक आहे. तो आकर्षून घेतो, तो बोलावतो. पर्वतातून बहुसंख्य, म्हणजे मी तर म्हणेन की बहुतेक सगळ्या नद्यांचा उगम पर्वतातूनच होतो. जीवसृष्टीची विविधता पर्वतांवर जेवढी दिसून येते तेवढी मैदानी भागात नाही दिसून येत. म्हणूनच पर्वत हे अत्यंत आकर्षण स्थळ आहे. रशियन गिर्यारोहक बोकारिव यांनी म्हणून ठेवलंय की मी पर्वतात गेलो ना की मला असं वाटतं की मला पंख फुटले आणि मी विहरतोय. त्यावेळी माझ्या खांद्यांवरचं जगाचं सगळं ओझं हे नाहीसं होतं आणि मी मुक्त असतो, मी विहरतो. पर्वतांची ही जादू आहे. आणि आपण किती भाग्यवान भारतीय की जगातली सर्वोच्च पर्वत शृंखला ही भारताच्या उत्तरेकडे आहे. पृथ्वीचा मानदंड समजले जाणारे पर्वत याचं सानिध्य भारतीयांना आहे. भारतीय अध्यात्माची उंची ही पर्वतांशी स्पर्धा करणारी आहे. आणि म्हणूनच भारतीय जेवढी क्रीडास्थळी आहेत, पर्यटन स्थळं आहेत आणि धार्मिक स्थळं आहेत, ही खूपशी पर्वतांवर आहेत. शंभू शिखरीचा राणा असं आपण म्हणतो. महादेवांचा निवास हा पर्वतांवर असतो. महादेवाचे गण म्हणजे कोण? तर पर्वतातले निवासी. तिथे त्यांचं जीवन यापन होतं. तिथे ते शेती करतात, तिथे ते मेंढपाळ आपले
आपल्या मेंढ्या, आपली गुरं पर्वतांवर घेऊन जातात आणि संपूर्ण त्यांचं जीवनाचा काही भाग, काळ, वर्षातला काही काळ हा पर्वतांवर जातो. पर्वत कसे असतात? दयाळू असतात का? नाही, दयाळू नसतात. मग क्रूर असतात का? क्रूरही नसतात. पर्वत असतात तटस्थ. तुम्ही त्यांच्याशी सलगी करा न करा, पण पर्वत हे तुम्हाला त्यांच्या अंगाखांद्यावर बागडू नक्की देतात. काही वेळेस झिडकारतातही, पण त्यांच्या मनामध्ये रागलोभ नसतो. पर्वताचं आणि माणसाचं जे नातं आहे ना, नाही वर्णन करता येणार. ते नातं शरीराचं नाहीये, ते नातं मनाचं आहे. 11 तारीख 11 डिसेंबर हा पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. आपण मानवानं, सजीव सृष्टीतला सर्वात बुद्धिमान प्राणी असलेला मानव, यानं खरं तर पर्वतांविषयी अत्यंत कृतज्ञ राहायला पाहिजे. कारण जेवढी म्हणून जैवविविधता आहे, त्यातली खूपशी जैवविविधता ही पर्वतांवर आहे. तिचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर ह्या जैवविविधतेचा नाश होणार नाही, उलट तिचं संवर्धन होईल, असं आपलं वर्तन असलं पाहिजे. पर्वतावर क्रीडा करताय, जरूर करा, पण एक काळजी जरूर घेऊया. तुम्ही घ्या, आम्ही घेऊ, आपण सगळी घेऊया की पर्वतावरची जीवसृष्टी, सजीव सृष्टी, जैववैविध्यता तिला हानी नाही पोचवता कामा. आणखीन एक महत्वाचं, पर्वतांवर जाणाऱ्यांवर नेहमी आरोप केला जातो, तुम्ही काय करता, पर्वतांवर जाता आणि घाण करून येता. पर्वतांवर तुमची घाण सोडून येता. तुमचे तंबू फाटलेले, तुमचे खाद्यपदार्थ, हे सगळं तुम्ही कुठे परत आणता. खरं आहे एका दृष्टीने. आणि म्हणूनच गेले काही वर्षांपासून याबाबतची जागरूकता झालेली आहे. नेपाळ सरकार तर प्रशासकीय लेव्हलवर पर्वतांवर मोहिमा आखतं का, तर पर्वतांवरचा जेवढा कचरा आहे तेवढा खाली यावा, पर्वतांवरचं प्रदूषण कमी व्हावं. तेव्हा पर्वत दिनाच्या निमित्तानं आपण पर्वतपुत्र असलेले, आपण सह्याद्री पुत्र असलेले आपण सगळेजण हा निश्चय करूया की तिथे काही सोडू नका आपल्या पावलांखेरीज. आणि लक्षात घ्या, आपली पावलं सुद्धा बर्फानं मिटून जाणार आहे. पर्वतांच्या दृष्टीनं आपलं अस्तित्व एवढंच आहे. ते अस्तित्व वाईटरित्या पर्वतांवर ठेवू नका. पर्वत दिनाच्या आपल्या सर्वांनाच खूप शुभेच्छा. पर्वतांवर जा, मनानं विशाल व्हा, मनानं उदार व्हा. पर्वत हा जो पृथ्वीवरचा सर्वात उच्च असा आविष्कार आहे निसर्गाचा, जी एक अत्यंत श्रेष्ठ निसर्ग प्रणाली आहे, त्या प्रणालीच्या संवर्धनासाठी, तिच्या शुद्धतेसाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असं तुम्हाला आवाहन करते. धन्यवाद.